नमस्कार, ज्योतिज एमी फूड चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मार्केटमध्ये भरपूर सारे आता कॉर्न मिळतात, तर आज आपण कॉर्न पासून रेसिपी तयार करणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत कॉर्न चीज आप्पे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आप्पे बनवण्यासाठी इथे मी उकडलेले कॉर्न घेतलेले आहेत। इथे मी 1 वाटी कॉर्न घेतलेले आहेत। आता हे कॉर्न आपल्याला मिक्सर मध्ये टाकून त्याची आपल्याला जाडसर भरड करून घ्यायची आहे। कॉर्न वाटताना खूप आपल्याला बारीक करायचं नाही, फक्त जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आपले कॉर्न मिक्सर मध्ये जाडसर असे वाटून झालेले आहे। आता यामध्ये मी किसलेले अर्धी वाटी गाजर टाकून घेतलेले आहे। तर यातच आपण अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। तर यामध्ये मी पाव वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची टाकलेली आहे। तर यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकून घेऊया। तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, किंवा हिरवी मिरची ऐवजी तुम्ही ते चिली फ्लेक्स वापरले तरी चालेल। आता यामध्ये आपण 1 वाटी बारीक रवा टाकून घेऊया। रवा टाकून घेतल्यानंतर हे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही, कारण की कॉर्नला भरपूर पाणी सुटलेले आहे, त्यामुळेच आपल्याला रवा हा सॉफ्ट करून घ्यायचा आहे। मिक्स करून झाल्यानंतर हे बॅटर आपल्याला 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा त्यामध्ये व्यवस्थित असा फुलला जातो। यामध्ये तुम्ही अजून तुमच्या आवडीच्या भाज्या पण यामध्ये मिक्स करू शकता। बारीक चिरलेला पालक किंवा बीट पण तुम्ही इथे किसून घालू शकता। आता हे बॅटर आपण साईडला 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया। आता 10 मिनिटं झालेली आहे। रवा पण आपला व्यवस्थित असा फुलला गेलेला आहे। आता यामध्ये इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। त्यासोबतच इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा ऑरिगॅनो। मीठ हे आपल्याला आप्पे बनवायच्या अगोदर त्यामध्ये ऍड करायचं आहे। अगोदर मीठ घातले तर भाज्यांसोबत त्याला भरपूर पाणी सुटले जाते, त्यामुळे मीठ हे आपल्याला वेळेवर घालायचं आहे। आता पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। इथं आपले हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण चीज आप्पे बनवतो, त्यासाठी इथे मी चीज क्यूब घेतलेला आहे। चीज क्यूबचे आपण बारीक बारीक छोटेसे तुकडे करून घेऊया। इथे मी एका क्यूबचे 9 असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने चीजचे तुकडे करून घेतलेले आहे। आता आपण आप्पे तयार करायला घेऊया। आता आपण आप्प्याचं सारण हातावरती घेऊन त्याचं आपल्याला छोटीशी अशी पारी तयार करून घ्यायची आहे, आणि त्यामध्ये आपल्याला जो आपण बारीक केलेला चीज क्यूब आहे त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, व त्याचा आपल्याला गोल असा आकार तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने तयार केले आहे। तर याच पद्धतीने आपण सर्व आप्पे तयार करून घेऊया। हे आप्पे बनवायला 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होतात। मुलं जी भाज्या खात नाहीत त्या भाज्या तुम्ही यामध्ये ऍड करून मुलांना देऊ शकता। मुलं पण आवडीने खातात आणि बनवायला तर खूपच कमी वेळ लागतो। इथे तुम्ही बघू शकता आता आपले सर्व आप्पे तयार करून झालेले आहेत। तर आप्पे बनवण्यासाठी इथे गॅसवरती मी आप्पे पात्र ठेवलेले आहे। यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया। जेवढे आप्पे बनवायचे त्या पात्रामध्ये आपण तेवढं तेल टाकून घेऊया। तेल हे आप्प्याच्या साईडनं आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण आप्पे पात्रामध्ये ठेवू त्यावेळेस ते चिकटणार नाहीत। इथे आता आपण सर्व बनवलेले आप्पे त्यामध्ये ठेवून घेऊया। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने ठेवलेले आहेत। आता हे आप्पे आपल्याला 10 मिनिटांसाठी बारीक गॅसवरती व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहे। यावरती आता आपण झाकण ठेवून देऊया। झाकण ठेवूनच आपल्याला हे 10 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। 10 मिनिटं झालेली आहे। तुम्ही बघू शकता आप्पे किती सुंदर एका साईडने व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत। आप्पे हे आता आपण चमच्याच्या साहाय्याने उलटे करून घेऊया, म्हणजे त्याची आपली दुसरी बाजू पण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तेल लावून घेतल्यामुळे आप्पे पण आपले व्यवस्थित असे मोकळे होत आहेत। दुसऱ्या साईडने पण आप्पे असेच आपण भाजून घेऊयात। तुम्ही बघू शकता आप्प्यांना कलर पण किती सुंदर आलेला आहे। इथे दुसरी साईड पण आपली व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे। इथे आपले आप्पे असे तयार झालेले आहेत। आता आपण ते डिश मध्ये काढून घेऊया। इथे हे आपले हेल्दी आणि पौष्टिक असे आप्पे तयार झालेले आहेत। तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। इथे हे आपले कॉर्न चीज आप्पे तयार झालेले आहे। त्यातले तुम्हाला मी एक आप्पे तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता आतून पण किती सुंदर असे आप्पे तयार झालेले आहेत। तुम्हाला ही आप्प्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा, आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।